सो फ्रेंड्स, आता आपण बघितलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट, ज्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शनचा लॉ जो आहे वेव्हफ्रंटचा यूज करून प्लेन वेव्हफ्रंट आपण टाकलेला आपण इन्सिडेंट करत होतो असा रिफ्लेक्टिंग सरफेसवरती हा प्लेन वेव्हफ्रंट असा आला, रिफ्लेक्टिंग सरफेसवरती आपटला आणि रिफ्लेक्ट झाला. ओके, त्या केसमध्ये बघितलं आपण. आता अजून पुढे बघायचं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट. म्हणजे जशी आपण रिफ्लेक्शन ही फिनॉमिनॉन लाईटची जी एक्सप्लेन केली बाय युझिंग वेव्ह थिअरी ऑफ लाईट, बाय कन्सिडरिंग द प्रिन्सिपल ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट, तशीच आपण रिफ्रॅक्शन ही फिनॉमिनॉन स्टडी करणार आहोत. बघा काय रिफ्रॅक्शन अगोदर तुम्हाला माहित पाहिजे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आहे सांगा. तर एक ट्रान्सपरंट रिफ्रॅक्टिंग सरफेस असतो. लेट करूया परत एकदा एक्स वाय, ह्याच्यावरती रे ऑफ लाईट येतो. ओके, हे फर्स्ट मीडियम आहे बरोबर. हा इन्सिडंट रे, हा नॉर्मल झाला, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला. ओके, फर्स्ट मीडियम मधून येत असताना लाईटचं जे स्पीड आहे ते आपण लेट केलं C1, वेव्हलेंथ λ1 चालतंय. आणि ह्या मीडियमवरती, ह्या ट्रान्सपरंट मीडियमवरती जेव्हा हा रे ऑफ लाईट पडतो तेव्हा काय होतं सांगा. तो सेकंड मीडियम मध्ये घुसतो, एंट्रो होतो, आणि एंट्रो होताना तो काय होतो इथं बेंड होतो बरोबर. दिस इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बरं, सेकंड मीडियम मध्ये गेल्यानंतर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर μ1 असेल तर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे. सेकंड मीडियम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाल्यामुळे त्या लाईटचं स्पीड सुद्धा काय होतं रे, चेंज होतं, आणि वेव्हलेंथ सुद्धा काय होणार आहे रे, चेंज होणार आहे बरोबर. आणि हा जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, इन्सिडंट रेने नॉर्मलशी केलेला, आणि हा रिफ्रॅक्टेड रे होणार मग, कारण इथं लाईटचं रिफ्रॅक्शन झालंय बरोबर. मग हा रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मलशी केलेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होणार. मग ही सगळी फिनॉमिनॉन जे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपण म्हणतो. आणि रिफ्रॅक्शनसाठी आपण स्नेल्स लॉ कोणता आहे सांगा. स्नेल्स लॉ जो आहे तो आहे μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. ओके, ठीक आहे. अजून एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्हाला माहित पाहिजे. सांगा हायजीनने काय सांगितलं होतं. तर हायजीनने सांगितलं होतं जेव्हा एखादा रे ऑफ लाईट जो आहे तो ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये शिरेल, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल त्या मीडियम मध्ये शिरेल, तेव्हा काय होईल रे सांगा मला. तेव्हा त्याचं स्पीड जे आहे ते काय होतं, कमी होतं बरोबर. काय लिहून ठेवूया इथं. जेव्हा रे ऑफ लाईट, व्हेन ए लाईट एंटर्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, इट्स स्पीड डिक्रीज, इट्स स्पीड विल डिक्रीज. बघा, व्हेन लाईट एंटर्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम, इट्स स्पीड काय होईल सांगा, डिक्रीज होईल. इट्स स्पीड विल डिक्रीज. ठीक आहे. मग मला तुम्ही सांगायचं आहे डेन्सर मीडियम जे आहे त्याला आपण डेन्सर का म्हणतो का, तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कसा आहे, जास्त आहे. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर वाढला तर स्पीड काय होणार आहे रे, कमी होणार आहे. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर वाढला तर स्पीड काय होणार, कमी होणार आहे. याचा अर्थ हे जे दोन आहेत हे कसे प्रोपोर्शनल असले पाहिजेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असले पाहिजेत. हेच सिद्ध करा. असा थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा बरेच वेळा मित्रांनो एक्झामला आलाय. काय विचारतात प्रश्नामध्ये, प्रूव्ह दॅट द स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन इन डेन्सर मीडियम, असा प्रश्न विचारतात. किंवा प्रूव्ह दॅट व्हेन लाईट एंटर्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर इट स्पीड डिक्रीज, व्हाय इट स्पीड डिक्रीज, असा प्रश्न विचारतात. ह्या केसमध्ये उत्तर कसं लिहिणार, तर आपण हे जर सिद्ध करून दाखवू शकलो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड, दॅट इज मीन ऑफ इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीजेस इट्स द स्पीड ऑफ लाईट विल डिक्रीज, तर मग आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता हे प्रूफ करण्यासाठी परत एकदा मी जो बोर्ड आहे तो बोर्ड काय करतो, दोन इक्वल पार्टिशन करतो त्या बोर्डचे. आणि आता रिफ्रॅक्टेड किंवा रिफ्रॅक्टिंग सरफेस घेणार, मी ट्रान्सपरंट रिफ्रॅक्टिंग सरफेस घेतोय. हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे XY. ओके, बघा XY ला आपण काय म्हणतोय बाळांनो, रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. ठीक, हे फर्स्ट मीडियम आहे रिफ्लेक्टिंग सरफेसच्या वर, आणि हे सेकंड मीडियम आहे. फर्स्ट मीडियम मधून एक लाईट चा वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट निघालेला आहे. बरं, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्लेन वेव्हफ्रंट जो आहे तो कुणी धरून आणलाय, तर दोन इन्सिडेंट रेने धरून आणलाय. हा एक रे आहे त्याला आपण नाव दिलं PA. ओके, आणि हा दुसरा रे आहे त्याला आपण नाव दिलं QB. ओके,
क्यू बी. ठीक आहे. आणि हा एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे बघा आपला, समजतंय, ए बी. ए बी हा काय बाळांनो सांगा, ए बी ला आपण म्हणणार आहे प्लेन इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. प्लेन इन्सिडेंट वेव्ह फ्रंट विच इज धरून आणलाय बाय टू इन्सिडेंट रेज. कोणी धरून आणलाय सांगा, विच इज बाउंडेड बाय, कन्सिडर प्लेन इन्सिडेंट वेव्ह फ्रंट ए बी विच इज बाउंडेड बाय टू इन्सिडेंट रेज PA and QB which are incidents towards the refracting surface XY obliquely and parallel to each other. हे दोन्ही रे ऑफ लाईट कसे येतात, तर ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस कडे तिरके तिरके येत आहेत आणि एकमेकांना पॅरलल येत आहेत. ओके. आणि हा काय सांगा, प्लेन वेव्ह फ्रंट आहे. ह्या प्लेन वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉईंट कसा असतो सांगा, सेम फेज मध्ये असतो. लक्षात ठेवा, प्लेन वेव्ह फ्रंट वरील प्रत्येक पॉईंट हा सेम फेज मध्ये असतो. बर, मग सांगा मला पहिल्यांदा रे ऑफ लाईट कोणता टच होईल, तर पहिल्यांदा रे ऑफ लाईट पीए टच होईल. म्हणून मी ह्या पॉइंटला लगेच काय टाकला, एक नॉर्मल टाकला. हा एक नॉर्मल आहे असा बघा. आपण कन्सिडर करूया झेड ए झेड डॅश, झेड ए झेड डॅश, ह्याला आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल म्हणूया. आता कसं होणार आहे, रिफ्रॅक्टिंग सर्फेसच्या वर पण रे असणार आहेत आणि खाली पण रे असणार आहेत, म्हटल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला नॉर्मल दाखवलं पाहिजे. झेड ए झेड डॅश इज इक्वल टू नॉर्मल. काय रे सांगा, झेड ए झेड डॅशला आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल म्हणणार आहे. पीए आणि क्यूबी हे दोन रे कसले आहेत सांगा, इन्सिडेंट रे आहेत. बर, दोन्ही पॅरलल येत आहेत, त्याच्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स कसा असणार आहे, दोघांचा पण सेम असणार आहे. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा कोणता रे टच होईल, मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा पीए रे टच होईल. बरोबर. आता हे दोन्हीही रे ह्या फर्स्ट मीडियम मधून येत आहेत. ह्या फर्स्ट मीडियम मधून येत असताना ह्या दोन्हीही रे ऑफ लाईटचं स्पीड जे आहे ते C1 करूया. C1 स्पीड इन फर्स्ट मीडियम, स्पीड इन फर्स्ट मीडियम. ओके, काय डाऊट आहे का बघा, नाही. ठीक आहे. मग तसंच लॅम्बडा वन ला काय म्हणूया आपण, वेवलेंथ इन फर्स्ट मीडियम, वेवलेंथ इन फर्स्ट मीडियम. चालेल. ठीक आहे. मग रे पहिल्यांदा कोणता टच झाला, पीए टच झाला आणि दुसऱ्या मीडियम मध्ये घुसला. म्हणजेच रे पीए विल टचेस फर्स्ट टू द रिफ्रॅक्टिंग सरफेस XY अँड अंडरगोज रिफ्रॅक्शन. पहिल्यांदा रे पीए टच होईल आणि त्याचं रिफ्रॅक्शन होईल आणि तो दुसऱ्या मीडियम मध्ये जाईल. दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना मित्रांनो मला सांगा, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण μ1 लेट केलाय, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण μ2 लेट केलाय. आता आपण कन्सिडर करूया की μ2 इज ग्रेटर दॅन μ1, μ2 इज ग्रेटर दॅन μ1. म्हणजे जे फर्स्ट मीडियम आहे हे कसं आहे सांगा, रेरर आहे आणि सेकंड मीडियम आहे हे कसं होणार सांगा, डेन्सर होणार. का तर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कसा धरलाय, जास्त कन्सिडर केलेला आहे. ओके, म्हणजे रे ऑफ लाईट ऍक्च्युअली कसा जातोय, रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये एंटर व्हायला लागलाय. ठीक आहे. हा इन्सिडेंट रे आहे, तर हा कसला झाला रे, रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल काय असतो सांगा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, ठीक आहे. मग रे पीए आला, पहिल्यांदा असा आला आला आला, थपकन पडला, रिफ्रॅक्ट झाला, दुसऱ्या मीडियम मध्ये जाऊन खुश पण झाला. बरोबर, एंटर झाला दुसऱ्या मीडियम मध्ये. तोपर्यंत हा जो क्यूबी आहे तो काय करत होता, तेवढ्या वेळेपर्यंत, तर क्यूबी जो आहे तो एक्स्ट्राचं डिस्टन्स, क्यूबी अजून टच नाही झाला रिफ्रॅक्टिंग सरफेसला, त्याला अजून थोडंसं डिस्टन्स कव्हर करायचं आणि मग तो टच होणार. मग किती एक्स्ट्राचं डिस्टन्स तो कव्हर करत होता, तर बी पासून या ई पर्यंत, बी पासून ई पर्यंत. बघा, रे क्यूबी कव्हर्स एक्स्ट्रा डिस्टन्स फ्रॉम बी टू ई. आणि किती डिस्टन्स आहे, बीई एवढं एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केलं. समजा टी एवढा टाइम त्याच्याकडे होता बी पासून ई पर्यंत यायला. बघा मी काय सांगतो, समजा टी एवढ्या टाइम मध्ये, किती टाइम एवढा होता त्याच्याकडे, टी एवढ्या टाइम मध्ये तो बी पासून ई पर्यंत गेला. इन टाइम टी. ओके, इन टाइम टी. जर मित्रांनो बी पासून ई पर्यंत यायला त्याला टी एवढा टाइम लागला, तर स्पीडचा काय फॉर्म्युला सांगा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे स्पीड किती येतं, C1 आहे. ओके, डिस्टन्स किती कव्हर केलं, बी टू ई, म्हणजेच बी अपॉन टाइम किती मिळालं त्याला, टी. मग बीई इज इक्वल टू किती होणार सांगा, C1 इंटू टी झाला. ओके, ठीक. म्हणजेच C1 इंटू टी एवढं एक्स्ट्राचं डिस्टन्स त्याने कव्हर केलं आणि मग तो जाऊन ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती येऊन पडलेला आहे.
आता तो काय होणार आहे, तर आता जे अगोदर पीएच झालं तेच परत ह्याचं होणार आहे, थोड्या वेळानंतर होणार आहे. ओके, म्हणजे रिफ्रॅक्शन होणार आहे आणि रिफ्रॅक्ट होऊन तो जो रे ऑफ लाईट आहे तो रे ऑफ लाईट परत सेकंड मीडियम मध्ये एंटर झाला. ओके, सेकंड मीडियम मध्ये एंटर झाला. काय डाऊट आहे का? तर सेकंड मीडियम मध्ये एंटर झाल्यानंतर हा जो रे ऑफ लाईट आहे ह्याला आपण रिफ्रॅक्टेड रे म्हणतो. ठीक, मग मला सांगा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट कोणता होता? एबी हा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट होता, प्लेन इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. ठीक आहे, आता काय करायचंय तुम्हाला, तर आता कन्स्ट्रक्शन करायचं आहे. काय कन्स्ट्रक्शन करणार आहे बाळांनो? बघा एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा, वेव्ह ऑप्टिक्स कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय करणार तुम्ही? मगाशी जसं आपण बीई एवढी रेडियस घेतली होती, आता इथं कंपल्शन नाही की बीई एवढीच घ्या, तुम्ही कितीही डिस्टन्स रेडियस घेऊ शकता. टेक एनी डिस्टन्स ॲज अ रेडियस, टेक एनी डिस्टन्स ॲज रेडियस and A as a center and draw a semicircle. Draw a semicircle. आता हे जे सेमीसर्कल आहे बाळांनो, हे फक्त ड्रॉ करताना एक प्रिकॉशन घ्या, हे सेकंड मीडियम मध्ये ड्रॉ करायचं. सेमीसर्कल मित्रांनो आपण कशासाठी ड्रॉ करत असतो, तर सेमीसर्कल आपल्याला रिफ्लेक्टेड किंवा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट शोधण्यासाठी ड्रॉ करायचा असतो. ओके, मग रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट फाइंड करण्यासाठी सेमीसर्कल ड्रॉ केलं होतं मगाशी, ते त्याच मीडियम मध्ये केलं होतं. आता इथं रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट फाइंड आउट करायचं म्हटल्यानंतर सेमीसर्कल जे आहे ते आपण सेकंड मीडियम मध्ये ड्रॉ करणं गरजेचं आहे. मग आता मी किती रेडियसचं एक सेमीसर्कल ड्रॉ केलं, समजा हे मी सेमीसर्कल ड्रॉ केलं. ओके, किती रेडियस घेऊ शकता तुम्ही. अजून पुढे काय केलं होतं, अँड ड्रॉ परपेंडिक्युलर टँजंट. ड्रॉ परपेंडिक्युलर टँजंट, लक्षात ठेवा कसला टँजंट, परपेंडिक्युलर टँजंट फ्रॉम ई पॉइंट मधून त्या सेमीसर्कल वरती काय ड्रॉ करा बाळांनो, परपेंडिक्युलर टँजंट ड्रॉ करा. मग ह्या ई पॉइंट मधून हा असा एक परपेंडिक्युलर टँजंट ड्रॉ केला. परपेंडिक्युलर टँजंट म्हटल्यावर हा कसा असणार मित्रांनो, परपेंडिक्युलर अँगल असणार आहे. ओके, हा सुद्धा कसा आहे, हा सुद्धा परपेंडिक्युलर आहे. समजतंय? मग मला तुम्ही सांगायचं जाताना वेव्ह फ्रंट कसा होता, प्लेन, आणि रिफ्रॅक्ट झाल्यानंतर सुद्धा कसा राहिला, प्लेनच राहिला. समजतंय? बघा काय काय गोष्टी आहेत. रिफ्लेक्शन ऑफ लाईटच्या केसमध्ये सुद्धा कसं होतं, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट प्लेन होता, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट प्लेनच होता. इथं सुद्धा इन्सिडेंट वेव्ह फ्रंट प्लेन आहे, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट सुद्धा प्लेनच आहे. काय डाऊट आहे का? म्हणजे वेव्ह फ्रंटचं जे नेचर आहे, वेव्ह फ्रंटचा जो शेप आहे तो मेंटेन राहिलाय, चेंज झालेला नाही. फक्त आता विड्थ मध्ये चेंज झालाय. कुणीही सांगेल बघा, विड्थ जी आहे ती इन्सिडेंट वेव्ह फ्रंटची विड्थ आणि रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंटची विड्थ थोडासा चेंज तर झालेला आहे बाबा, बरोबर. आपण त्या विड्थचा सुद्धा रिलेशन नंतर बघणार आहोत. ठीक आहे, आता प्रूफ बघूया. प्रूफ बघण्यासाठी अगेन मी परत इथं 2 कंपार्टमेंट केले. प्रूफ परत तुम्हाला काय करायचंय, 90-90चे एडिशन करत जायचंय. बघा कसं करतोय, अँगल PAZ प्लस अँगल ZAB किती होईल रे, 90 डिग्री होईल. अँगल PAZ प्लस अँगल ZAB इज इक्वल टू किती होणार आहे, 90 डिग्री होणार आहे. हा बघा, हा वेव्ह फ्रंट आणि हे रे ऑफ लाईट म्हणजेच वेव्ह नॉर्मल कसे असतात, एकमेकांना 90 डिग्री असतात. काय डाऊट आहे का? हे बघा एवढा असा 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच अँगल PAZ प्लस अँगल ZAB बघा व्यवस्थित, हा अँगल 90 डिग्री दिसतोय, सगळ्यांना फील होतोय, कारण वेव्ह फ्रंट इज परपेंडिक्युलर टू वेव्ह नॉर्मल. ठीक आहे, ऍज वेल ऍज अँगल ZAB आणि अँगल BAE या दोघांचे ऍडिशन म्हणजे थोडक्यात हे येईल काय बाळांनो. ओके, किती येईल, 90 येईल. अँगल ZAB प्लस अँगल BAE इज इक्वल टू 90. आता दोघांच्या RHS कशा आहेत बाळांनो, सेम झाल्या म्हटल्यानंतर ZAB कॅन्सल होईल, राहिलं काय सांगा, अँगल PAZ इज इक्वल टू अँगल BAE इज इक्वल टू अँगल PAZ किती सांगा, PAZ आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स झाला. म्हणजे जर अँगल PAZ अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तर अँगल ऑफ BAE हा सुद्धा काय होईल, अँगल ऑफ इन्सिडन्स होईल, म्हणजे हा सुद्धा आय झाला. ओके, समजतंय सगळ्यांना? हे आपण प्रूफ केलं. हे PAZ आय आहे तर BAE पण आय केला आपण, BAE आय. सिमिलरली आता काय करायचं, आता उलट करायचं. म्हणजे हा जो सेकंड मीडियम आहे ह्याच्यामध्ये 90-90चे ऍडिशन आपल्याला दाखवायचे. Z' A आणि हा जो पॉइंट आहे आपण परपेंडिक्युलर टँजंट टाकला त्या पॉइंटला नाव दिलं F. Z'AF अँगल Z'AF प्लस
अँगल FAE म्हणजे थोडक्यात कसा होईल रे, हा असा होतोय का बघा, हा असा होतोय 90 डिग्री झाला, हा असा 90 डिग्री झाला. अँगल FAE इज इक्वल टू व्हॉट 90 डिग्री. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल दिसतोय कोणता बघा, AFE, ह्याच्यातला एक हा 90 आहे, व्यवस्थित बघा, हा एक 90 आहे म्हणजे हे जे असणार FAE आणि FEA हे काय असणार 90 असणार, दोघांचे ऍडिशन. अँगल FAE प्लस अँगल FEA इज इक्वल टू व्हॉट 90 डिग्री. परत एकदा बघा मी डायग्राम दाखवतो. हा जो ट्रायंगल आहे उचलून इथे ड्रॉ करतो बघा मी. ही झाली AE आणि हा जो आहे हा पॉइंट कोणता AF आहे. हे जर जॉईन केलं आपण तर हा 90 झाला, तर ह्याची ऍडिशन किती होईल 90 होईल, ते मी दाखवतो. ओके. आता ह्या दोघांचे RHS सेम आहेत, मग LHS जर सेम केले मी तर FAE काय होईल रे, कॅन्सल होईल. मग राहिला काय, अँगल Z'AF इज इक्वल टू अँगल FEA इज इक्वल टू Z'AF काय आहे बाळांनो, जरा बघा बरं डायग्रामकडे. अँगल Z'AF इट इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. Z'AF that is mean of F point is on the refracted ray आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या मधला अँगल काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. समजते सगळ्यांना? ठीक आहे. ओके. आता हे झाल्यानंतर बघा मी काय करतोय, तर अँगल Z'AF हा जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल तर अँगल FEA म्हणजे कोणता, FEA म्हणजे हा काय झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. ओके. ठीक आहे. आता मी काय करतो बघा, हे जे दोन ट्रायंगल दिसतात ABE, हा याच्यामध्ये एक अँगल ऑफ इन्सिडेन्स दाखवलाय बरोबर. ह्याच्यात मी साइन आय घेतो. इन ट्रायंगल ABE साइन ऑफ आय इज इक्वल टू काय येते बघा, साइन ऑफ आय. साइन म्हटल्यानंतर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ह्या आय ची अपोजिट साइड BE अपॉन हायपोटेनस कोणता घेणार, AB घेणार का, नाही, हा 90 डिग्री आहे, 90 डिग्रीच्या समोरची AE. आणि पण BE म्हणजे काय सांगा, BE म्हणजे C1 इंटू T आहे. BE म्हणजे C1 इंटू T अपॉन A. लक्षात येते? ठीक आहे. आता राहिलं काय बघा, हा जो ट्रायंगल दिसतो कोणता AFE, इन ट्रायंगल AFE साइन ऑफ R इज इक्वल टू, साइन ऑफ R दिसतो बघा, R च्या अपोजिट साइड कोणते AF अपॉन हा 90 आहे, 90च्या समोरचा हायपोटेनस असणार म्हणजे AE. हा आता महत्वाचं बघा, जोपर्यंत बघा सुरुवातीला परत एकदा मी नेतोय पहिल्यांदा तुम्हाला, PA आणि QB दोन एकमेकांना पॅरलल निघाले होते, काय डाऊट नव्हते. पहिल्यांदा कोण टच झाला, PA बरोबर, आणि कशात शिरला, सेकंड मीडियम मध्ये शिरला. थोड्याशा वेळानंतर, किती टाइम नंतर, T एवढ्या टाइम नंतर कोण टच झाला, QB, किती एक्स्ट्राचा डिस्टन्स कव्हर करून BE, आणि मग तो टच झाला. मग हा जो QB आहे हा B पासून E पर्यंत, AE पर्यंत, हा जो PA आहे तो काय करत होता रे, थांबला होता का, मित्र माझा यायचा आहे, वाट बघूया आपण थोडीशी, मग आपण एकत्र जाऊया, कारण येताना एकत्र आलो होतो बरोबर. मित्र माझा पाठीमाग आहे, मी पहिल्यांदा येऊन आपटलो रिफ्रॅक्टिंग सरफेस XY वरती बरोबर. मग मी सेकंड मीडियम मध्ये आलोय तर मी थांबतो थोडा वेळ, असं आहे का, नाही. मग हा पहिल्यांदा PA टच झाला आणि पुढे 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 निघालेला आहे तो, समजतंय. मग PA जो आहे तो A पासून F पर्यंत पोहोचला, तेव्हा जाऊन हा जो QB आहे तो B पासून E पर्यंत म्हणजे ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती येऊन पडला. समजतंय. परत एकदा बघा, हा जो QB आहे हा उशिराने पाठीमागे पडला. दोघंही मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून निघाले होते बरोबर. परंतु हा जो मित्र आहे पुढचा PA जो आहे एक, तो काय झाला रे, पहिल्यांदा सेकंड मीडियम मध्ये एंटर झाला, आणि हा जो दुसरा त्याचा मित्र होता तो पाठीमागे पडला. त्याला BE एवढं एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर करूनच मग त्या मीडियम मध्ये घुसता येणार आहे. मग हा तो दुसरा मित्र आहे B पासून E पर्यंत येईपर्यंत, हा जो पहिला मित्र आहे तो थांबलेला का त्याची वाट बघत नाही, हा पुढे गेलेला. मग किती डिस्टन्स पुढे गेला होता, तर A पासून F पर्यंत गेला होता. समजलं. म्हणजे जोपर्यंत QB हा B पासून E पर्यंत येतोय तोपर्यंत हा PA हा A पासून F पर्यंत दुसऱ्या मीडियम मध्ये गेला. म्हणजे टाइम दोघांना तेवढाच होता, T एवढाच टाइम. परंतु T एवढ्या टाइम मध्ये काय झालं, QB जो आहे तो B पासून E पर्यंत येतोय
आणि तेवढ्याच टाइम मध्ये पीए जो आहे तो ए पासून एफ पर्यंत पुढे गेला आहे दुसऱ्या मीडियम मध्ये. समजते? आता हे एफ जे आहे ते कसं फाइंड आउट करणार? तर इथं बघा, इथं जसं आपण C1 स्पीड फर्स्ट मीडियम मधलं मानलंय तसं आपण C2 स्पीड जे आहे ते सेकंड मीडियम मधलं मानूया. λ2 ही वेवलेंथ फर्स्ट मीडियम मधली λ1 मानलेली आहे, λ2 सेकंड मीडियम मधली. समजतंय? मग इथं जसं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला लावलाय तसं इथं स्पीड इन सेकंड मीडियम इज इक्वल टू डिस्टन्स इन सेकंड मीडियम AF. डिस्टन्स किती कव्हर केले सेकंड मीडियम मध्ये AF अपॉन टाइम किती, टाइम मात्र मित्रांनो तेवढाच होता. म्हणजे समजा एका सेकंदात हा जो आहे दुसरा मित्र हा बी पासून ई पर्यंत येतोय, तर तेवढ्या एका सेकंदात हा जो आहे हा पुढे गेला, हा थांबला नाही त्याच्यासाठी. समजतंय? हा पुढे गेला दुसऱ्या मीडियम मध्ये. मग किती एक्स्ट्राचं डिस्टन्स कव्हर केलंय? AF एवढे एक्स्ट्राचं डिस्टन्स त्याने कव्हर केलं सेकंड मीडियम मध्ये. मग C2 इंटू टी. AF इज इक्वल टू किती झाला रे बाळांनो? C2 इंटू टी अपॉन AE. ठीक आहे? साइन आय फाइंड आउट केलं, साइन आर फाइंड आउट केलं. आता परत स्नेल्स लॉ कडे जातोय मी. स्नेल्स लॉ काय सांगतो? स्नेल्स लॉ सांगतो की μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन ऑफ आर. ओके? The ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction is called as the refractive index of refracting surface. Okay? Refractive index. ह्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ठीक आहे? μ2 हा वर कधी लिहायचा? ज्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट घुसणार आहे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वर लिहायचा आणि ज्या मीडियम मधून रे ऑफ लाईट येतोय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खाली लिहायचा. ओके? इथे सांगा कोणत्या मीडियम मध्ये रे ऑफ लाईट घुसला? सेकंड मीडियम मध्ये, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वर लिहायचा आणि कोणत्या मीडियम मधून आलेला? फर्स्ट मीडियम मधून, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खाली लिहायचा. मग साइन आय किती आहे बघा? C1 इंटू टी अपॉन AE. C1 इंटू टी अपॉन AE. ओके? डिवायडेड बाय साइन ऑफ आर काय सांगा? C2 इंटू टी अपॉन AE. मग ह्या AE शी AE कॅन्सल झालं, ह्या टी शी हे टी कॅन्सल झालं. मग सांगा मला काय राहिलं? μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू राहिलं काय? C1 अपॉन C2. परत एकदा बघा, साइन आय ची व्हॅल्यू काय टाकली मी? C1 इंटू टी अपॉन AE, C1 टी अपॉन AE आणि साइन आर ची C2 टी अपॉन AE. AE शी AE कॅन्सल झालं, टी शी टी कॅन्सल झालं, राहिलं C1 अपॉन C2. मग सांगा μ2 वर आहे, C2 खाली आहे. म्हणजे ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वर लिहाल तुम्ही त्या मीडियम मधून जाताना लाईटचं स्पीड कुठे लिहायचं? खाली लिहायचं. ह्याचा अर्थच काय लिहू शकतो आपण? तर म्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी. म्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी. बघा μ2 वर आहे तर C2 कुठे आहे? खाली आहे. म्हटल्यानंतर हे कसं प्रोपोर्शन झालं? इनव्हर्सली प्रोपोर्शन झालं. म्हणून आपण काय लिहू शकतो? जर म्यू वाढला, बघा कुठं स्पेस आहे, इथं स्पेस आहे, इथं लिहूया. एवढ्या स्पेस मध्ये लिहूया आपण. बघा, जर म्यू वाढला त्या मीडियमला काय लिहितो आपण? डेन्सर मीडियम म्हणतो. आणि त्या मीडियम मधून जाताना सी मात्र कसा होईल? कमी होईल. म्यू वाढला की सी कमी होतो. म्हणजेच, आणि जर म्यू कमी असेल तर त्या मीडियमला आपण रेरर मीडियम म्हणतो. त्या मीडियम मधून जाताना स्पीड कसं होतं? लाईटचं वाढतं. म्हणजेच व्हेन लाईट एंटर्स फ्रॉम रेरर म्हणजे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी टू डेन्सर ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, स्पीड काय होईल रे? डिक्रीज होईल. स्पीड काय होईल रे? डिक्रीज होईल. बघा, व्हेन लाईट एंटर्स फ्रॉम रेरर टू डेन्सर इट स्पीड विल डिक्रीज. हेच प्रूव्ह करायला विचारतात. ठीक आहे? आता हाच फॉर्म्युला मी लिहितोय बघा कसा, कोणता रे? μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू C1 अपॉन C2. हाच फॉर्म्युला मी तुम्हाला गोल्डन रूल म्हणून कसा अप्लाय करतोय बघा. इथं तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे का रे? C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा माहित आहे. V इज इक्वल टू n लॅम्बडा असं लिहितो बघा आपण.
व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. आठवते साऊंडच्या केसमध्ये लिहिलेलं आपण. व्ही म्हणजे साऊंडचं स्पीड, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅमडा म्हणजे वेव्हलेंथ. आता हाच फॉर्म्युला लाईटच्या केसमध्ये कसं लिहितात? स्पीड ऑफ लाईट. इथे साऊंडचं स्पीड, इथे लाईटचं स्पीड, इथे साऊंडची फ्रिक्वेन्सी, लाईटची फ्रिक्वेन्सी, साऊंडची वेव्हलेंथ, लाईटची वेव्हलेंथ. सी इज इक्वल टू न्यू लॅमडा आहे. ह्याचा अर्थ मला तुम्ही सांगायचा आहे, सी इज कसा प्रोपोर्शनल टू लॅमडा? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅमडा आहे. बरोबर. सी इज कसा प्रोपोर्शनल टू लॅमडा? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅमडा आहे. म्हणजे जर सी वर असेल तर लॅमडा पण कसा लिहायचा बाळांनो? वर लिहायचा. म्हणजे जर C1 इज इक्वल टू न्यू इंटू लॅमडा 1 अँड C2 इज इक्वल टू न्यू इंटू लॅमडा 2. बरोबर. म्हणजे फर्स्ट मीडियम मध्ये असताना हा फॉर्म्युला लावायचा, C1 इज इक्वल टू न्यू इंटू लॅमडा 1. सेकंड मीडियम साठी C2 इज इक्वल टू न्यू इंटू लॅमडा 2. तुम्ही म्हणाल की सर न्यूला म्हणजे फ्रिक्वेन्सीला का सफिक्स दिलेलं नाही? कारण फ्रिक्वेन्सी चेंज होते का मित्रांनो? नाही. इथं सगळं काय चेंज होईल? त्याची वेव्हलेंथ चेंज होईल, स्पीड चेंज होईल, पाथ चेंज होईल, परंतु फ्रिक्वेन्सी मात्र चेंज होणार नाही. कारण फ्रिक्वेन्सी कुणाची प्रॉपर्टी आहे? सोर्सची प्रॉपर्टी आहे. जोपर्यंत आपण सोर्स चेंज करत नाही तोपर्यंत फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. आता C1 ला टाकला न्यू लॅमडा 1, C2 ला टाकला न्यू लॅमडा 2. हा जो फॉर्म्युला आहे μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू C1 अपॉन C2, हाच फॉर्म्युला कसा लिहू शकतो? तर असा लिहू शकतो का बघा. μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू C1 अपॉन C2. C1 ला काय टाकणार बाळा? न्यू लॅमडा 1, न्यू लॅमडा 1 अपॉन C2 टाकणार न्यू लॅमडा 2. न्यूशी न्यू कॅन्सल होईल. राहिला काय सांगा? हा एवढा फॉर्म्युला जो आहे हा गोल्डन रूल म्हणून लक्षात ठेवायचा. गोल्डन रूल हा पार्ट आणि पार्टच करायचा. समजतंय? पार्ट आणि पार्टच करायचा. ओके. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? तर सिंपल लक्षात ठेवायचं, म्यू जो आहे तो स्पीडला कसा प्रोपोर्शनल आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ॲज वेल एज लॅमडाला सुद्धा कसा प्रोपोर्शनल आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय डाऊट? ठीक आहे. आता मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं इन्सिडेंट वेव्हफ्रंट कोणता आहे सांगा? इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट AB आहे. रिफ्रॅक्ट झालेला वेव्हफ्रंट कोणता आहे सांगा? EF आहे. बरं, ह्या दोन्हीच्या विड्थ काही सेम आहेत का? नाही. ह्या दोन्ही विड्थच्या मध्ये काय रिलेशन आहे का ते फाइंड आउट करायचं आहे. रेशिओ ऑफ विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्हफ्रंट अँड रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. बघा मी कसं शोधतोय. रेशिओ ऑफ विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्हफ्रंट अँड रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. तर हे जे दोन ट्रायंगल आहेत कोणते? मगाशी ज्याच्यामध्ये साइन आय आपण अप्लाय केला होता, साइन आर अप्लाय केला होता, तेच दोन ट्रायंगल आहेत BAE. ह्याच्यामध्ये मी साइन आयच्या ऐवजी कॉस आय अप्लाय करतो. कॉस ऑफ आय बघा इन ट्रायंगल इथे लिहतो. इन ट्रायंगल BAE कॉस ऑफ आय इज इक्वल टू कॉस आय काय रे? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड कोण आहे रे? आयची ऍडजस्टंट साइड AB अपॉन हायपोटेन्यूस कोण आहे सांगा? हा 90 डिग्री म्हणजे याच्या समोरची AE. आणि हा जो ट्रायंगल दुसरा कोणता? AFE. इन ट्रायंगल AFE याच्यामध्ये कॉस ऑफ आर अप्लाय करतो मी. कॉस ऑफ आर बघा काय आहे सांगा? हा आर आहे. आरची ऍडजस्टंट साइड EF अपॉन हायपोटेन्यूस कोण आहे? हा 90 त्याच्या समोरची AE. ओके. आता या दोघांचा रेशिओ घेतला कॉस ऑफ आय अपॉन कॉस ऑफ आर इज इक्वल टू कॉस ऑफ आय किती सांगा? AB अपॉन AE डिवाइडेड बाय कॉस ऑफ आर EF अपॉन AE. AE शी AE काय होतील रे? कॅन्सल होतील. राहिला काय सांगा? AB अपॉन EF. AB काय आहे बाळांनो? AB तर हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट आहे आणि EF हा रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आहे. म्हणजेच कॉस ऑफ आय अपॉन कॉस ऑफ आर इज इक्वल टू विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्हफ्रंट अपॉन EF म्हणजे विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. WF फॉर वेव्हफ्रंट. ओके. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे.
तर मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलं रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरती प्रॉब्लेम कसे असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. थँक्यू.